नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण पिंपरी चिंचवड या पेपरचं विश्लेषण बघणार आहोत। याआधी आपण पिंपरी चिंचवड या पेपरचं मराठी आणि जीके-जीएस ह्या व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड झालेला आहे। आता आपण गणित व बुद्धिमत्ता हे जे दोन टॉपिक होते त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत। तर आपण आता पेपरला स्टार्ट करूया। ह्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे सगळे क्वेश्चन मिक्स होते। याच्या अगोदर आपण जळगाव जिल्ह्याचं एक्सप्लेनेशन बघितलंय आणि त्याच्यामध्ये सेक्शन दिलेले होते। म्हणजे पहिले मराठीचा होता 25 क्वेश्चन, त्याच्यानंतर परत रिझनिंग, त्याच्यानंतर मॅथ्स आणि नंतर शेवटी तुमचं होतं जीके-जीएस। पण हा जो पेपर आहे त्यामध्ये सगळे मिक्स क्वेश्चन आहे। म्हणजे मध्येच तुम्हाला गणिताचे पण प्रश्न दिसतील, मध्येच रिझनिंगचे दिसतील, मराठी दिसतील आणि जीके-जीएस सुद्धा दिसतील। मग आपण जे जे मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन असेल ते आता एक एक करून सॉल्व्ह करूया। पहिला प्रश्न आहे 4चा चौथा घात गुणिले 5चा x बरोबर 80चा वर्ग। तर आपल्याला x ची किंमत विचारली आहे। ठीक आहे, 4चा चौथा घात किती? 4 चौक 16, परत 16चा वर्ग म्हणजे किती? 256 गुणिले 5चा कितवा घात आहे माहिती का? नाही, x बरोबर 80चा वर्ग आहे। 80चा वर्ग म्हणजे किती? 80 गुणिले 80 असं केलं तरी चालेल, किंवा 8 8 64 6400 जरी केलं तरी चालेल। 5चा x बरोबर आपण 80 गुणिले 80 भागिले 256, 16 ने भाग देऊया। 16 एक 16, किती उरले? 9, 25 मधून 16 गेले 9, 9 6 96 आणि 16 96, परत 16 पंचे 80, 16 ने परत भाग देऊ। 16 एक 16 आणि 16 पंचे 80, म्हणजे तिकडे काय झाले? 5चा x बरोबर 5चा वर्ग। आपल्याला घातांकाचा नियम माहिती आहे काय? जेव्हा पाया समान असेल आणि दोघं घातांक बरोबरीत असतील तर त्यांचे घातांक काय असतात? समान असतात। म्हणजे x बरोबर 2। x ची किंमत किती आली? 2। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे। त्या वर्ग शिक्षकासह सरासरी वयात 1.5 वर्षांची वाढ होते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे? आता 30 मुलांचं 15 आहे बरोबर, म्हणजे जर आपण सरासरीला एकूण विद्यार्थ्यांनी गुणलं तर आपल्याला काय मिळेल? सगळ्या विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज। मग जर मी 15 गुणिले 30 केलं तर किती होतील? 15 त्रिक 45, 450। ठीक आहे, नंतर काय झालं? 30 मुलं होते, त्याच्यामध्ये वर्ग शिक्षक पण ऍड झालेले, म्हणजे टोटल किती झाले आता? 31 गुणिले सरासरी आधी किती होती? 15, वर्ग शिक्षक आल्यामुळे सरासरी किती? 1.5 ने वाढलेली आहे, म्हणजे किती झाली? 16.5, कारण की आपण 15 मध्ये जर 1 ऍड केला तर किती? 16.5। आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे, आपण व्यवस्थित लिहून घेऊया। 16.5 गुणिले 31, एकाने जर गुणलं तर यात संख्या रिपीट होणार आहे, 1 6 5। ठीक आहे, सोळा 16.5 गुणिले 31, एकाने जर गुणलं तर यात संख्या रिपीट होतील 0। त्याच्यानंतर 3 5 15, 5 हातचा 1, 3 सक 18, 18 आणि 1 19, 9, परत हातचा किती आला? 1, 3 1 3 आणि हातचा 1 4, यांची करायची बेरीज। 5चे 5, 6 5 11, 1 हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11चा 1, परत हातचा आला 1, म्हणजे किती? 51 15, पण एका अंकानंतर पॉईंट होता त्याच्यामुळे 511.5। मग आता आपल्याला काय सांगितलंय? 511.5 ही वर्ग शिक्षकासह विद्यार्थ्यांची काय एकूण बेरीज, त्याच्यामधून आपण 450 वजा करू। 511.5 वजा 450 केले तर किती होणार आहे? 5चे 5 तसेच, एकाचा 1 आणि 11तून 6 गेले किती? 5, म्हणजे 61.5। पर्याय क्रमांक किती? 4, म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय किती असणार आहे? 61.5 वर्ष। पुढे एका डोंगरावर काही मेंढ्या व मेंढपाळ आहेत। मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहेत व डोक्याची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी अनुक्रमे मेंढ्या व मेंढपाळ किती? आता आपल्याला असं सांगितलंय काही मेंढपाळ आहे आणि काही काय मेंढ्या आहे बरोबर। मग आता जर आपण मेंढ्या इथे अनुक्रमे दिलेले आहे बरोबर, म्हणजे पहिली जी दिलेली असेल मेंढ्यांची संख्या, नंतरची असेल मेंढपाळांची संख्या।
सगळीकडे बघू आपण 26 त्यांची बेरीज पाहिजे 24 आणि 2 26 20 आणि 6 26 23 आणि 3 पण 26 27 आणि 1 किती होतात 28 आपल्याला काय पाहिजे 26 हा ऑप्शन कॅन्सल. पुढे आता मला एक सांगा जर मेंढ्या असल्या एका मेंढीला किती पाय असतात 4 पाय अशा किती मेंढ्या आहे 24 तर 24 चोक किती होतात 96 म्हणजे त्यांच्या पायांची संख्या होईल 96 प्लस 2 माणसं आहे म्हणजेच 2 मेंढपाळ आहे तर प्रत्येकाला 2 पाय असणार आहे तर बेदूने 4 पायाची संख्या किती आली 4 96 4 जर ऍड केले तर किती होतात 100 आपल्याला किती पाहिजे 98 त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. पुढचा चेक करूया जर आपण 20 मेंढ्या कन्सिडर केल्या तर पाय किती होणार आहे 20 चोक 80 आणि याची काय होईल दुप्पट 6 दुने 12 आपल्याला बेरीज किती पाहिजे 96 ही किती आली 92 त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. आपण तिन्ही ऑप्शन कॅन्सल केलेले म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक 3. तरी एकदा चेक करून घेऊ 23 चोक किती 92 म्हणजे ज्या मेंढ्या होत्या त्यांच्या पायांची संख्या झाली 92 प्लस 3 दुने 6 92 आणि 6 किती झाले 98 आपल्याला 98 बेरीज हवी होती म्हणून आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत नाहीस बुक हा शब्द आता सेम प्रश्न कालच आपण जळगाव जिल्ह्याचे विश्लेषण घेतलंय त्याच्यामध्ये हा सेम प्रश्न ऍज इट इज विचारला गेलेला आहे म्हणजे ऑप्शन सुद्धा चेंज नाहीये किंवा प्रश्नामध्ये काही एखादं लेटर सुद्धा चेंज नाही केलेलं आहे सेम प्रश्न विचारलाय. जर कोणी आपलं जळगाव जिल्ह्याचं विश्लेषण नसेल बघितलं तर त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. याचं उत्तर आहे IEB पर्याय क्रमांक 1. त्या पेपरमध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलंय. पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत म्हणजे आता त्रिकोण मोजायचे आपण काय करतो 1 2 3 4 5 आणि यांची काय करतो बेरीज 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 किती आले 15. पण हे 15 कधी आले असते जर मध्ये ही अशी लाईन नसती म्हणजे काय सगळे असे त्रिकोण असते तर बेरीज त्रिकोणांची एकूण संख्या किती झाली असती 35 पण मध्ये ही लाईन मारल्यामुळे काय होतंय हे 2 त्रिकोण तयार होत आहे म्हणजे हा एक त्रिकोण तयार होतोय आणि हा एक त्रिकोण टोटल किती त्रिकोण तयार झाले 2 15 अधिक 2 किती आले 17 म्हणजे आपलं उत्तर किती आहे 17 पर्याय क्रमांक 2. एकूण त्रिकोण किती झाले 17. खालील मालिका पूर्ण करा. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं 1 8 27 64 एक काय एकाचा घन एकच नंतर 2 2 एकाचा घन नंतर 2चा घन किती 8 3चा घन 27 4चा घन 64 आता येईल 5चा घन किती 125 पर्याय क्रमांक 4. राम व श्याम यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7-3 आहे त्यांच्या गुणांमधील फरक 16 आहे तर त्यांच्या गुणांची बेरीज किती. आता आपल्याला राम आणि श्याम यांना मिळालेले गुणांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्यामधील गुणांचा फरक किती आहे 16. जर आपण 7 मधून 3 वजा केले तर किती 4 आणि 4 चीच किंमत किती सांगितली आपल्याला किंवा 4 म्हणजेच काय त्या दोघांमधील फरक आहे आणि तोच फरक किती दिलेला आहे 16. तर आपल्याला विचारलं काय त्यांच्या गुणांची बेरीज मग 7 अधिक 3 किती 10 म्हणून काय 4 वर 16 तर 10 वर किती 4 1 4 4 चोक 16 आणि 10 चोक किती आले 40 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे एक हापूस आंबा 50 रुपये या दराने रामभाऊने 4.5 डझन आंब्यांची एक पेटी खरेदी केली त्यानंतर त्यांनी ती पेटी 3000 रुपयांस विकली तर त्यांना शेकडा किती नफा किंवा तोटा झाला. ठीक आहे एक आंबा किती रुपयांना 50 रुपयांना असे किती आंबे 4.5 डझन. आता आपल्याला माहिती आहे एका डझन मध्ये किती आंबे असतात 12 असे आंबे किती घेतले 4.5 डझन म्हणजे 4.5 गुणिले किती हे झाले 4.5 डझन एका डझन मध्ये किती आंबे असतात 12 12 पंचे 60 शून्य हातचे आले 6 12 चोक 48 48 आणि 6 54 म्हणजे टोटल किती आंबे घेतले 54 आंबे घेतले बरोबर. आणि एक आंबा किती रुपयांना आहे 50 रुपयांना एक आंबा 50 रुपयांना असे घेतले 54 आंबे मग टोटल किती आले शून्याचा शून्य तसाच 5 चोक 20 शून्य हातचे आले 2 5 5 25 25 आणि 2 27 म्हणजे
50 आंबे त्यांनी किती, सॉरी 54 आंबे म्हणजेच 4.5 डझन आंबे त्यांनी किती रुपयाला खरेदी केले, 2700 रुपयाला, आणि विकले केवढ्याला, 3000 रुपयाला. मग या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा, नफा, बरोबर. मग इथे तोटा दिलेला आहे, हा ऑप्शन कॅन्सल, हा पण ऑप्शन कॅन्सल. मग नफा झाला किती, तर आपण काय करतो, दोघांमधला फरक घेतो. 3000 मधून जर मी 2700 वजा केले तर किती, 300. 300 झाला माझा नफा, भागिले खरेदी किती आहे, 2700, आणि गुणिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 3 1 3, 3 9 27, 100/9. 9 ने जर भाग दिला तर 9 1 9, किती उरला, 1, किती झाले, 10. परत 9 1 9, भाग जात नाही म्हणून पॉईंट, परत 10, 9 1 9 9 1 9, म्हणजे काय, कंटिन्यू 11.11 असंच चालू राहणार आहे, आणि तोच काय असणार आहे आपला नफा, किती, 11.11%. पुढे P वजा Q बरोबर 7, आणि P आणि Q यांचा गुणाकार दिलेला आहे 170. तर आपल्याला P अधिक Q विचारलंय. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 170 येतो, आपल्याला माहिती आहे काय, 17 आणि 10. अशाच संख्या का घेतल्या, कारण की गुणाकार किती पाहिजे, 170, आणि त्यांच्यातली वजाबाकी, म्हणजे जर मी केलं 17 वजा 10 तर किती होणार आहे, 7. म्हणजे आपली P किती आहे, 17, आणि Q किती आहे, 10. मग आपल्याला काय विचारले, त्यांची बेरीज. मग 17 अधिक 10 किती झाले, 27. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 9756.17 या संख्येतील 9 नंतरचा 7, 9 नंतरचा 7 किती आहे, हा, व 1 नंतरचा 7, म्हणजे हा एक 7 आहे आणि हा एक 7 आहे, ठीक आहे, यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता हा जो 7 आहे इथे पॉइंट आहे, म्हणजे तो कितव्या स्थानावर आहे, शतक स्थानावर आहे. शतक स्थानावर आहे म्हणजे काय, त्याची किंमत किती असेल, 700. आणि जो दुसरा 7 आहे तो कुठे, पॉइंट नंतर दुसऱ्या स्थानावर आहे, मग त्याची किंमत किती असेल, पॉइंट नंतर दुसऱ्या स्थानावर, म्हणजे 0.07. आणि यांच्यातला फरक विचारलाय, म्हणजे यांची काय करायची, वजाबाकी. मग 10 मधून 0तून 7 जात नाही, 10तून 7 गेले किती, 3. इथे किती आले, 9, पॉइंटचा पॉइंट तसाच, परत इथे 9, इथे पण 9, आणि हे किती आले, 6, 699.93, 699.93. पर्याय क्रमांक 1. पण 45 65 2 या संख्येत 8 ने निशेष भाग जातो, सॉरी या संख्येस 8 ने निशेष भाग जातो, तर 8च्या तर स्टारच्या जागी कोणता अंक हवा. आता 8 ने निशेष भाग जातो म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे 8 ने कोणत्याही संख्येला भाग कधी जातो, जेव्हा त्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना 8 ने पूर्ण भाग जात असेल तेव्हा त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. ही काय, 8च्या विभाज्यतेची कसोटी. मग इथे आपल्याला काय दिसतंय, 5, आणि इथे स्टार आहे, आणि इथे 2. आता जर तुम्हाला 8चा घन माहिती असेल तर तो किती असतो, 512. म्हणजे काय, 5 इथे, 1 इथे, आणि 2 इथे, म्हणजे स्टारच्या जागी किती पाहिजे, 1. आता मी 8चा घन का बोललो, कारण की मला इथे दिसले 5 आणि इथे दिसले 2, म्हणजे मध्ये कोणती संख्या पाहिजे, एकच पाहिजे, कारण की 8चा घन आहे 512 आणि त्याला 8ने भाग जातो, म्हणून स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे, 1. पर्याय क्रमांक 3. यात सगळे मिक्स क्वेश्चन दिलेले, ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा टाइम लागतोय. आता खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यावर मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. अशा वेळेस काय करायचं, सर्व ठिकाणी एक एक शून्य ऍड करून घ्यायचा, किंवा तुम्ही डायरेक्ट जरी भाग दिला तरी चालेल, पण शून्य ऍड केला तर बरेच विद्यार्थ्यांना इझी जातो भाग द्यायला. मग आपण भाग देऊ. 5 स किती झाले, 3ने जर 5ला भाग दिला तर किती, 6. इथे 6 6 36 पॉइंट, परत किती उरले, 4, 40 झाले, परत 6 6 36 म्हणजे 6.6. इथे जर भाग दिला तर किती, 7 7 49, 7 पॉइंट काहीतरी येणार आहे. जर 30ला 2ने भाग दिला तर किती, 15, आणि 80ला जर 9ने भाग दिला तर किती, 9 8 72, 8 पॉइंट काहीतरी येईल, बरोबर. आपल्याला काय विचारलंय, खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यावर मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. आता ह्या संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर पहिले काय येईल, 6, नंतर 6.6, नंतर
7 नंतर 8 आणि नंतर 15 बरोबर. मध्यभागी कोणता अंक येईल 3 नंबरचा. 3 नंबरला काय होतं 5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 2 5/7. पुढचा प्रश्न आहे एका घड्याळाची किंमत 1800 रुपये आहे त्यावर प्रथम 20% वाढ केली व वाढवलेली किंमत 10% कमी केली तर आता घड्याळाची किंमत किती. घड्याळाची किंमत किती आहे 1800 बरोबर. झालं काय की 20% वाढ केली. 20% वाढ केली म्हणजेच काय जर किंमत 100 होती तर 120 केली. आधी जर किंमत 100 होती तर किती केली 120. पुढे परत काय केलं 10%नी किंमत कमी केली म्हणजे 100 होते तर किती केले 90 केले. तर 100 असतील तर 90 केले. आता भाग देऊया 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कॅन्सल. किती आले 12 गुणिले 18 गुणिले 12 गुणिले 9 18 चे 18 तसेच आणि 12 9 किती 108. जर आपण यांचा गुणाकार केला तर 18 8 144 4 आजचे किती आले 14 बरोबर. परत 18 शून्य शून्य आणि हे 4 किती तसेच. मग हातचा परत किती आला 1 18 1 18 18 आणि 19 म्हणजे किती 1944 रुपये. पर्याय क्रमांक बी 1944 रुपये. पुढे रुचिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती उजवीकडे एकदा व डावीकडे दोनदा काटकोनात वळली तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल. आपण दिशा काढून घेऊ. इथे कोणती असते उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम बरोबर. आता आपल्याला काय सांगितलं रुचिता उत्तरेकडे तोंड करून उभी आहे बरोबर. म्हणजे इथे जर रुचिता असेल तर तिचं तोंड कुठे उत्तरेला. नंतर झालं काय की उजवीकडे एकदा व डावीकडे दोनदा काटकोनात वळली. काटकोनात वळली म्हणजे काय की पूर्ण अशी 90 डिग्री मध्ये वळली आहे. सुरुवातीला इथे होती परत कुठे आली जर एकदा काटकोनात वळली उजवीकडे तर आली पूर्वेला आणि परत डावीकडे 2 वेळेस वळली म्हणजे पूर्वेला आली होती परत कुठे आली उत्तरेला आणि परत कुठे आली पश्चिमेला. म्हणजे आता तिचं तोंड कुठे पश्चिमेला. रुचिताचं तोंड कुठे आता पश्चिमेला. तर आपल्याला काय विचारलंय तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल. जर रुचिता पश्चिमेकडे बघत असेल तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल उत्तर. आणि आपल्याला तेच विचारलंय उजव्या हाताला कोणती दिशा असेल उत्तर. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. आता आपल्याला माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय तर अशा संख्या ज्यांना फक्त एक व स्वतः तीच संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो. मग इथे कोणती मूळ संख्या आहे 13 मूळ संख्या आहे. 51 आहे का नाही का कारण की 17 त्रिक 51 होतात. 37 पण मूळ संख्या आहे. 53 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणून आपल्याला विचारलं होतं मूळ संख्या नाही. पर्याय क्रमांक 2. सचिनने उद्योगासाठी बँकेकडून 60,000 रुपये कर्ज घेतले. 4 वर्षानंतर त्याने 80,400 रुपये बँकेला देऊन तो कर्जमुक्त झाला तर बँकेचा व्याजदर किती. ठीक आहे. आता त्याने काय घेतलंय सचिनने कर्ज घेतलं होतं किती 60,000 रुपये. नंतर त्याने बँकेला किती रुपये दिले 80,400 म्हणजेच त्याने काय दिले रास दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय असेल व्याज पण असेल आणि मुद्दल पण असेल. मुद्दल आपल्याला माहिती आहे किती 60,000. आपण काय रास मधून जर मुद्दल वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे व्याज. मी जर 80,400 त्याच्यामधून जर 60,000 वजा केले तर किती आले 4चा 4 तसाच आणि 0चे 0 8 मधून 6 गेले 2 20,400 म्हणजे 20,400 काय असणार आहे व्याज. आणि आपल्याला माहिती आहे सरळ व्याजाचं सूत्र काय व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग मुद्दल किती आपली 60,000 गुणिले दर किती 4 वर्ष रेट माहिती नाहीये भागिले 100 आणि व्याज किती आलंय 20,400. आता भाग देऊया 2 शून्य गेले 2 शून्य गेले परत हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 6 ने भाग देऊ 6 1 6 साहित्रिक 18 20 मधून 18 गेले किती 2 2वर 4 24 आणि 6 चौक 24 परत किती उरले 4
म्हणजेच काय आर बरोबर 34/4. 4ने भाग देऊ, 4 आठे 32, किती उरले 34 मधून 32 गेले 2, 2 0 20 आणि 4 पंचे 20, किती 8.5%. पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे, प्राजक्ता तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणते की याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. म्हणजे कोण? तर तो जो व्यक्ती आहे बरोबर, हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा मामा, त्या व्यक्तीचा मामा हा कोण झाला? त्या व्यक्तीचा मामा म्हणजे त्या व्यक्तीच्या आईचा भाऊ बरोबर. हा या व्यक्तीचा काय झाला? मामा. आणि त्या व्यक्तीचा मामा माझ्या मामाला सुद्धा मामा म्हणतो. म्हणजे माझा मामा म्हणजे कोण? की प्राजक्ताचा मामा. प्राजक्ताच्या मामाला म्हणजे प्राजक्ताचा जो कोणी मामा असेल त्याला हा जो व्यक्तीचा मामा आहे तो सुद्धा काय म्हणतो? मामाच. आणि प्राजक्ता पण त्याला काय म्हणते? मामा. जर प्राजक्ता आणि त्या व्यक्तीचा मामा दोघेही त्या व्यक्तीला मामा म्हणत असतील तर प्राजक्ता आणि ह्या व्यक्तीचा मामा हे दोघांमधलं नातं काय झालं? भाऊ आणि बहिणीचं. म्हणजे प्राजक्ता त्याची बहीण आहे आणि हा कोण आहे? त्याचा प्राजक्ताचा भाऊ. मग प्राजक्ता जर बहीण असेल, हा त्याचा मामा आहे, तर प्राजक्ता ह्या व्यक्तीची कोण झाली? आई बरोबर. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलंय? तर प्राजक्ताचे सोबतच्या व्यक्तीचे नाते काय? मग त्या व्यक्तीची प्राजक्ता कोण झाली? आई. आणि तो व्यक्ती त्या प्राजक्ताचा कोण झाला? मुलगा. म्हणजे याचं उत्तर काय? आई व मुलगा. ठीक आहे. बरेच जण इथं कन्फ्युज होऊ शकतात आणि ते बहीण व भाऊ हे सुद्धा उत्तर देऊ शकतात, पण त्याचं बहीण व भाऊ हे उत्तर नसून काय? आई व मुलगा. का? कारण की आपल्याला विचारलं काय? प्राजक्ताचे सोबतच्या व्यक्तीशी नाते काय? मग व्यक्ती काय झाला? मुलगा. आणि प्राजक्ता झाली त्याची आई. पुढचा प्रश्न आहे, परवा गुरुवार आहे, उद्या 4 तारीख आहे, पुढच्या मंगळवारी किती तारीख असेल? आपल्याला माहिती आहे असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आपण काय आज, उद्या, परवा हे लिहून घेतो बरोबर. आता परवा कोणता वार आहे? गुरुवार. आणि उद्या कोणती तारीख आहे? 4. मग उद्या जर 4 तारीख असेल तर परवा कोणती तारीख असेल? 5. आणि परवाच काय सांगितलंय? गुरुवार. तर आपल्याला विचारलंय पुढच्या मंगळवारी किती तारीख असेल. मग गुरुवारपर्यंत मंगळवारपर्यंत गुरुवारपासून मंगळवारपर्यंत मोजूया. गुरुवार नंतर काय असेल? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मग आता गुरुवारी जर 5 तारीख आहे, शुक्रवारी 6, शनिवारी 7, रविवारी 8, सोमवारी 9 आणि मंगळवारी किती तारीख? 10. म्हणून पर्याय क्रमांक बी 10 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसले असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीमधून प्रकाश आत येत होता. आता जर संध्याकाळचे 6 वाजलेले बरोबर आणि काय सांगताय? डाव्या बाजूच्या खिडकीमधून प्रकाश आत येत होता. मग डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? संध्याकाळी 6 वाजले तर प्रकाश कुठून येणार आहे? पश्चिमेकडून येणार आहे बरोबर. म्हणजे डाव्या बाजूला आहे पश्चिम. म्हणजे डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा आहे डाव्या बाजूला. ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण आणि उजव्या साईडला झाली पूर्व. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? जर डाव्या हाताला पश्चिम दिशा आहे तर तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तरेला. म्हणजे उत्तर काय? उत्तर. पर्याय क्रमांक 1. 25चा 8% हा कितीचा 50% आहे? आता 25चा किती टक्के? 8%. टक्के असल्यावर आपण काय करतो? छेद 100. हा कितीचा माहिती का? नाही. तर एक्सचा आहे. किती टक्के? 50%. 50 भागिले 100. आता इकडे पण 100 आहे, इकडे पण 100 आहे. काय होतील? कॅन्सल. 25 एक 25, 25 दुने 50, बे एक बे आणि बे चोक 8. म्हणजे एक्सची किंमत किती आली? 4. आणि आपल्याला एक्सचीच किंमत विचारली होती. मग किती आहे? पर्याय क्रमांक 1 4. दशादशे 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षांचे व्याज 960 रुपये येते.
तर मुद्दलाची रक्कम किती. बरोबर. आता आपल्याला काय सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. बरोबर. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100 बरोबर असतं आपलं व्याज. मग मुद्दल माहिती आहे का. नाही, तीच काढायची आपल्याला. एक्स मानू गुणिले रेट किती आहे 7.5% म्हणजे 7.5 गुणिले किती वर्षांसाठी 4 वर्षांसाठी आणि भागिले 100 आणि व्याज किती येणार आहे 960 रुपये. आता वरती पॉइंट नंतर एक अंक आहे, पॉइंट कॅन्सल करायचा असेल तर काय करतो, एक शून्य खाली येतो. खाली जर एक शून्य घेतला तर पॉइंट कॅन्सल होऊन जाईल. मग 25 ने भाग देतो, 25 त्रिक 75, 25 चोक 100, शून्याचा शून्य तसाच. परत 4 ने भाग देऊया, 4 एक 4, 4 10 40 बरोबर. आता कितीने भाग जाईल 3 ने, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दुने 6 आणि 3 शून्य 0 म्हणजेच काय x ची किंमत 320. हे 10 इकडे भागतायत, इकडे जाऊन गुणिले होतील, किती झाले 3200. म्हणजे x ची किंमत किती झाली 3200. म्हणजे आपली मुद्दल किती आहे 3200 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्यांच्या 6 विषयातील गुणांची सरासरी 12 आहे. 5 विषय आहेत, त्या विद्यार्थ्यास 8, 13, 9, 12 व 11 असे गुण मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यास 6व्या विषयात किती गुण मिळाले. आता 6 विषयांची सरासरी किती आहे 12. आपल्याला माहिती आहे सरासरीला जर आपण एकूण संख्यांनी गुणलं तर आपल्याला काय एकूण संख्यांची बेरीज मिळते. मग 6 विषयातील सरासरी आहे 12, तर 12 गुणिले जर 6 केलं तर टोटल किती आले 12 72. म्हणजे त्याचे 6 विषयातील गुण किती आहे 72 आणि आपल्याला 5 विषयातील दिलेले आहे. जर आपण यांची बेरीज केली तर 8 अधिक 12 20, 9 अधिक 11 20, 20 अधिक 20 किती आले 40 आणि हे किती 13 म्हणजे किती 53. आणि ही झाली 5 विषयांची बेरीज 53. 6 विषयांची किती आहे 72. जर आपण 6 विषयांमधून 5 विषय वजा केले, 12तून 6 गेले, सॉरी 12तून 3 गेले 9, इथे किती आले 6, 6तून 5 गेला 1, 19. म्हणजेच काय आपल्या 6व्या विषयात किती गुण मिळाले असतील त्या मुलाला 19. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, आगगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला आकाश म्हटले, आकाशाला सूर्य म्हटले तर जहाज कोठे हाकारले जाईल. आता हाकारले जाईल म्हणजेच काय की जहाज कुठे चालतं, आपण जहाज कुठे चालवतो पाण्यामध्ये. बरोबर. पाण्यामध्ये म्हणजेच काय समुद्रामध्ये. आणि समुद्रालाच काय म्हटलंय आकाश. म्हणजे उत्तर काय असेल आकाश. पर्याय क्रमांक 1. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. आता जर आपल्याला अशी आकृती दिलेली असेल तर चौकोन मोजताना आपण काय करतो संख्या लिहून घेतो. म्हणजे इथे 1 2 3, परत आडव्या किती लाईन होत्या 1 2 3 आणि उभ्या किती आहे उभ्या किती लाईन आहे 1 2 3 आणि आडव्या पण किती असणार आहे 1 2 आणि 3. यांची करतो बेरीज. 1 आणि 2 3, 3 अधिक 3 किती आले 6. यांची पण बेरीज करायची 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6 आणि यांचा काय करायचा गुणाकार. मग 6 गुणिले 6 किती 36, 6 गुणिले 6 36. म्हणजेच काय उत्तर किती आहे 36. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीच नसतो. जर तुम्हाला माहिती असेल तर पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात. एकक स्थानी येणारे अंक. ठीक आहे. कोणाच्या पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे अंक कोणकोणते अंक असतात 0, त्याच्यानंतर 1 4 5 6 आणि 9. हे अंक कोणती पूर्णवर्ग संख्या असेल तिच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी आपल्याला हेच 6 अंक मिळतील.
0 1 4 5 6 9 आणि कोणते अंक येत नाही तर 2 त्याच्यानंतर 3 7 आणि 8 म्हणजे हे अंक कधीच नसतात आणि हे अंक असतात. मग आपल्याला विचारलंय की कोणता अंक नसतो. 9 असतो, 6 पण असतो, 4 सुद्धा असतो, 2 असतो का नाही. मग आपल्याला नसलेलाच विचारलाय पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे सकाळी 9:30 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल. सेम काल पण जळगाव जिल्ह्यात या टॉपिकवर प्रश्न विचारला होता. जर तुम्हाला टाइम दिलेला असेल तर दोन्ही काट्यांमधला काय काढायचा असतो कोन. मग त्याचं सूत्र काय आहे 30 गुणिले तास वजा 11/2 मिनिट आहे. मग तास किती आहे 9, 30 गुणिले 9 वजा 11/2 आणि मिनिट आहे किती 30. भाग देऊया बे एक बे बे एक बे, तीनातून 2 गेला 1, 1 और 0 10 आणि बे बनचे 10. किती आले 30 गुणिले 9 किती आले 270 वजा 15 गुणिले 11 किती 165. 10तून 5 गेले 5, हातचा घेतला देऊन टाकला बरोबर. 7तून 7 गेला 0 आणि 2तून 1 गेला 1 म्हणजेच किती 105. म्हणजेच काय 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल 105 अंशांचा. 5 मुले एका रांगेत बसलेली आहेत. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला. ठीक आहे 5 मुले आपल्याला काय सांगितलं राजेश कोणाच्या संदीपच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडे असेल संदीप. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला व संदेशच्या उजव्या बाजूला म्हणजे इकडे असेल संदेश. ठीक आहे पुढे काय म्हटलं विपुल हा संदेशच्या डावीकडे. विपुल हा संदेशच्या डावीकडे म्हणजे इकडे आहे विपुल. मात्र पवनच्या उजवीकडे बसलाय म्हणजे पवन कुठे असेल इकडे. झाले हे तुमचे 5 जण बसलेले. पुढे आपल्याला प्रश्नात काय विचारलं तर दोन्ही कडेच्या बाजूला कोण बसलेला आहे. मग इकडे कोण आहे पवन आणि इकडे संदीप. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे अनिल हा सुनील पेक्षा 60 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास अनिलचे वय किती. आता लक्ष द्या आपल्याला 2 जण दिलेले आणि त्यांच्या वयामधील फरक दिलेला आहे व त्यांच्या वयांची बेरीज दिलेली. जर तुम्हाला लहान व्यक्तीचं वय आणि मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं असेल तर काय करायचं एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो लक्ष द्या. अनिल हा सुनील पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. अनिल लहान आहे म्हणजे मोठा कोण आहे सुनील बरोबर. मोठा कोण आहे सुनील आणि लहान कोण आहे अनिल. जर कधी 2 व्यक्तींचा वयातील फरक आणि त्या 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज दिलेली असेल. जर मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल इथे मोठा कोण आहे अनिल आणि लहान कोण आहे मोठा कोण आहे सुनील आणि लहान कोण आहे अनिल. जर मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर ह्या 2 अंकांची काय करायची बेरीज. 43 अधिक 7 किती झाले 50 आणि 50 ला 2 ने भाग द्यायचा किती 25 म्हणजे सुनीलचं वय किती झालं 25. पण आपल्याला अनिलचं विचारलंय. अनिलचं वय काढताना काय करायचं 43 वजा 7 इथे बेरीज केली होती. मोठ्या व्यक्तीचं वय काढताना लहान व्यक्तीचं काढताना काय करायचं वजा बाकी. 43 वजा 7 43 मधून 7 गेले किती 36 भागिले 2 किती आले 18. म्हणजे अनिलचं वय किती आहे 18 वर्ष बरोबर. पर्याय क्रमांक 1 18 वर्ष. पुढचा प्रश्न आहे 100 मीटर लांब व 80 मीटर रुंद आयताकृती मैदानाला 4 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर एकूण किती मीटर तार लागेल. आता आयताकृती मैदान आहे बरोबर आणि 4 पदरी कुंपण करायचे म्हणजेच काय त्याची जी परिमिती असेल तिला 4 ने गुणावं लागेल. आपल्याला लांबी किती दिलेली आहे 100, रुंदी किती आहे 80. आपल्याला माहिती आहे आयताची परिमिती कशी काढतो 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग किती झाले 2 गुणिले 100 अधिक 80 180 आणि बरोबर 18 दुने 36 म्हणजेच काय 360 मीटर. पण आपल्याला किती पदरी कुंपण करायचं आहे 4 पदरी म्हणजे याला कितीने गुणावं लागेल 4 ने. मग जर आपण 360 ला 4 ने गुणलं 0 चा 0 4 सक 24 4 झाले
2 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 1440. पर्याय क्रमांक 3. म्हणजे किती मीटर तार लागेल? 1440 मीटर. पुढचा प्रश्न आहे, रघु रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. त्यानंतर प्रत्येक 3 किलोमीटरला 3 रुपयांची वाढ होते. जर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्याला किती रुपये भाडे दिले किंवा किती रुपये भाडे द्यावे? आता लक्ष द्या, अशा टाईपचे प्रश्न अंकगणिती शैलीवर असतात. ठीक आहे. इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला? जेव्हा तो रिक्षामध्ये बसला तेव्हा मीटर मध्ये किती भाडं होतं किंवा किती रुपये होते? 15 रुपये. म्हणजेच इथे आपल्याला काय काढायचं आहे? टीएन, आणि टीएनचं सूत्र आहे ए अधिक एन वजा 1 डी. बरोबर. टीएन म्हणजे काय असतं? आपलं शेवटचं पद. आता जेव्हा तो रिक्षामधून उतरेल 22 किलोमीटर अंतर कव्हर केल्यानंतर, तर त्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील? आणि ए म्हणजे काय? जी सुरुवातीची अमाऊंट असते ती. बरोबर का? कारण की इथे आता आपली अंकगणित श्रेणी तयार कशी होणार आहे? 15. आणि नंतर काय? प्रत्येक किलोमीटरला 3 रुपयांची काय होते? वाढ होते. बरोबर. म्हणजे सुरुवातीला होते 15, नंतर 3 रुपयांची वाढ झाले 18, नंतर परत 21, 24, नंतर 27. हे असं कंटिन्यू चालू राहणार आहे. कुठपर्यंत? म्हणजे 1 किलोमीटर होईल तेव्हा 18, नंतर परत 21, 24, असं प्रत्येक किलोमीटरला 3-3 रुपये वाढणार आहे. असे एकूण किती किलोमीटर त्याने प्रवास केला? 22 किलोमीटर. म्हणजे इथे ए ची किंमत आहे 15. नंतर आपला डिफरन्स, फरक कितीचा आहे यांच्यामध्ये? 3. का? कारण की 3-3 ने पैसे सॉरी 3-3 ने रुपये वाढत चालले. आणि एन किती किलोमीटर प्रवास केला? 22 किलोमीटर. आता किंमत टाकायची. ए ची किंमत आहे 15 अधिक 22 वजा 1 गुणिले 3. 15 अधिक 21 गुणिले 3. 15 अधिक 21 त्रिक 63, आणि 63 अधिक 15 किती झाले? 5 आणि 3 8, 6 आणि 1 7, 78. पर्याय क्रमांक 2, 78 रुपये. बऱ्याच जणांना हा प्रश्नच समजला नसेल की नेमकं याच्यात काय विचारलंय. त्यांना वाटलं असेल की काय एसएनचे सूत्र म्हणजे आपल्याला बेरीज काढायची अंकगणिती, पण इथे काय बेरीज न काढता आपल्याला टीएन ची किंमत काढायची होती आणि ती आली 78. कळलं? म्हणजे जेव्हा तो रिक्षामधून उतरेल तेव्हा तो किती रुपये देणार आहे? जेव्हा असे 22 किलोमीटर कंप्लीट होतील तेव्हा तो 78 रुपये देणार आहे. समजलं? योग्य पर्याय ओळखा. आता इथे काय केलेलं आहे? 4चा वर्ग 16 अधिक 8चा वर्ग 64, आणि यांच्या दोघांची बेरीज 6 4 10, 0 चाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. बरोबर. वरच्या ज्या संख्या आहे त्यांचे केले वर्ग आणि नंतर त्यांची केली आहे बेरीज. 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81, 6 आणि 1 7, 8 आणि 3 11. ओके. मग इकडे पण काय करावं लागेल? बेरीज. 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9, 9 9 18, 8 चाला 1 किती आले? 58. म्हणजे पर्याय क्रमांक 3. योग्य पर्याय ओळखा. इथे पण काय सांगितले आता? 7 6 5 4 यांची सगळ्यांची बेरीज केली आहे. 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, आणि 22 ला नंतर कितीने गुणलंय? 3ने. किती झाले? 66. ती संख्या मध्ये लिहिली आहे. पुढे 9 4 13, 13 आणि 2 15, 15 अधिक 10 25, आणि त्याला परत 3ने गुणलं. किती झाले? 75. तीच संख्या मध्ये लिहिली आहे. इथे पण 7 आणि 3 10, 10 आणि 13 23, 23 अधिक 4 27, आणि 27 गुणिले 3 किती? 81. पुढे 8 आणि 12 20, 20 आणि 6 26, 26 गुणिले 3 29, 29 गुणिले 3 29 त्रिक 87. म्हणजे मध्ये कोणती संख्या येईल? 87. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. ठीक आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती असेल? 9998. व 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? 101. यांच्यातील फरक कितीचा? 8तून 1 गेला 7, 9चे 9, 9तून 1 गेला 8, 9चे 9, 98 97.
ते पर्याय क्रमांक 2 98 97. एका दिवसात एकूण किती मिनिटे असतात? आपल्याला माहिती आहे एका दिवसात किती तास असतात? 24 तास, बरोबर. आणि एका तासात किती मिनिटं असतात? 60. म्हणून 24 गुणिले 60. शून्याचा शून्य तसाच. 6 चोक 24, 4 चाले 2, 6 दुने 12, 12 आणि 2 14, 1440. पर्याय क्रमांक 3. पुढे काय? दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेळाकृतीने दाखवता येतील? पाळीव प्राणी, 14 वर्षांखालील मुले आणि बालकलाकार. आता पाळीव प्राणी हा पूर्ण वेगळा सेक्शन आहे, बरोबर. म्हणजे तो काय असेल? सेपरेट. आणि पुढे काय म्हटलंय? 14 वर्षांखालील मुले आणि काय? बालकलाकार. जे 14 वर्षांखालील जे मुलं असेल ते बाल, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय? डी, पर्याय क्रमांक 4. कळलं का? इथे काय? 14 वर्षांखालील मुले म्हणजेच काय असतात? ते बालकलाकार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यातला काही सेक्शन काय असेल? बालकलाकार. ठीक आहे. पुढे विधान दिलेले आपल्याला, काही इंजिनियर नोकरी करतात, पंकज इंजिनियर आहे. काही इंजिनियर काय करतात? नोकरी. आणि पुढे काय म्हटलं? पंकज इंजिनियर आहे. ठीक आहे. हा जो पंकज आहे तो काय? इंजिनियर आहे. पुढे आपल्याला असं म्हटलं की काही इंजिनियर नोकरी करत नाही, काही करतात तर काही काय नाही करत. ठीक आहे, बरोबर आहे. पुढे पंकज नोकरी करतो. आता पंकज बद्दल काही सांगितलंय का आपल्याला? काहीच नाही सांगितलं. फक्त एवढं सांगितलंय की पंकज इंजिनियर आहे, तो नोकरी करतो करत नाही असं काहीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. पुढे पंकज नोकरी करत नाही. पंकज बद्दल जर आपल्याला काहीच सांगितलं नाहीये की तो नोकरी करतो किंवा नाही करत, तर ते दोन्ही स्टेटमेंट काय होतील? चुकीचे. आणि सर्व नोकरी करणारे इंजिनियर आहेत असं म्हटलंय का? नाही. फक्त काय म्हटलंय? काही इंजिनियर नोकरी करतात. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. म्हणजे बरोबर काय असेल? फक्त अनुमान 1 बरोबर. समजलं? बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. पार्थने सर्व प्रश्न सोडवले, त्यापैकी 10 प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर त्याला किती गुण मिळतील? टोटल किती गुणांचा पेपर होता? 20 प्रश्नांचा होता, बरोबर. त्यापैकी पार्थने सगळे प्रश्न सोडवले. पार्थने सर्व प्रश्न सोडवले आणि त्याचे बरोबर किती आले? 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. व जर 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आणि एका प्रश्नाला किती गुण मिळणार आहे? 5 गुण. म्हणजे त्याला किती मार्क्स मिळाले असतील? 10 गुणिले 5 किती? 50. पण पुढे पुढे काय म्हटलं? की प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. टोटल होते 20 प्रश्न, त्याच्यापैकी 10 बरोबर आले म्हणजे 10 काय झाले असतील? चुकले असतील. आणि एक चुकला तर किती मार्क्स कमी होतात? 2 मार्क्स. असे किती चुकले? 10 प्रश्न चुकले म्हणजे किती मार्क्स कमी होतील? 20. आणि हे जे 20 मार्क आहे ते कशातून वजा होतील? जे आपले बरोबर उत्तर आलेले त्याच्यामधून. म्हणजेच काय? 50 मधून 20 वजा केले तर किती? 30. ऍक्च्युअल मध्ये पाचला किती मार्क्स पडले? 30. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. दिलेल्या अक्षरांपैकी विसंगत गट ओळखा. जर आपण एबीसीडी लिहून घेतली, लिहूनच घेऊया. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता लक्ष द्या. सी एफ आय एल, बरोबर. सी नंतर एफ नंतर आय आणि नंतर एल. काय केलं त्यांनी? सी नंतर 2 लेटर सोडून दिले, एफ घेतला. एफ नंतर परत 2 लेटर सोडले, आय घेतला. आय नंतर परत 2 लेटर सोडले, एल घेतला. ठीक आहे. पुढची सिक्वेन्स चेक करू आपण. पुढे काय? एच के एन क्यू, एच के
परत 2 लेटर सोडले एन आणि क्यू. इथे पण काय केलं, एच घेतला, 2 लेटर सोडले के, परत दोन लेटर सोडले एन, परत 2 लेटर सोडले क्यू. पुढे यू एक्स ए डी, इथे आहे यू, 2 लेटर सोडले एक्स, परत 2 लेटर सोडले ए, परत 2 लेटर सोडले डी. आता तिन्ही ठिकाणी सिक्वेन्स काय आहे, बरोबर आली आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, विसंगत गट हाच असेल. बरोबर, पर्याय क्रमांक 4. तर एकदा चेक करू, आय के एन पी, आय आणि इथे लगेच के घेतलाय. काय 2 गट सोडायला पाहिजे होते किंवा 2 लेटर सोडायला पाहिजे होते, इथे काय झालं, एकच लेटर सोडला आणि लगेच के घेतला, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, डी, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, याचं काय उत्तर असेल, ए परत डॅश डी बी बी, परत डॅश ए सी डी डॅश बी ए, परत डॅश डी बी बी डॅश सी आणि डी. जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर इथे डी आहे, पण डीच्या अगोदर काय आलेलं आहे, सी, आणि त्याच्या अगोदर ए, म्हणजे ए आणि डीच्या मध्ये काय, सी, म्हणजे इथे असेल सी. इथे काय असेल, इथे असेल सी. पुढे ए सी डी बी, परत आता बी 2 वेळेस आहे, म्हणजेच काय, इथे परत बी असेल, ए सी डी बी बी, परत म्हणजे 5-5 चा ग्रुप आहे, ए सी डी बी बी, ए सी डी बी बी, हा ग्रुप रिपीट होतोय, ए सी डी बी बी, परत ए सी डी बी बी, परत ए सी डी बी बी, परत ए असेल, म्हणजेच काय, सी बी बी सी ए, सी बी बी सी ए, पर्याय क्रमांक 4, सॉरी पर्याय क्रमांक 3, सी बी बी सी ए. कळलं, ही जी सिक्वेन्स आहे 5 लेटरची, ए सी डी बी बी, हीच पुढे कंटिन्यू होत जाते. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. जसं मी मगाशी सांगितलं होतं, डायरेक्ट भाग दिला तरी चालेल, किंवा जर वरती शून्य घेतला तरी चालेल. 1 शून्य घ्या, 2 शून्य घ्या, काही फरक पडत नाही, किंवा शून्य नाही घेतला तरी चालेल. मग 70 ला जर 3 ने भाग दिला किती, 3 दुने 6, किती उरला 1, 1 वर 0 10, 3 त्रिक 9, म्हणजे 23 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. परत 6 8 48, 8 पॉईंट काहीतरी येईल. पुढे 5 चौक 20 आणि परत 5 सक 30. आपल्याला काय विचारलंय, सर्वात लहान अपूर्णांक कोणता. मग यांच्यात सगळ्यात लहान काय, 4, म्हणजेच किती 2/5, पर्याय क्रमांक 3. पुढे एका सिनेमागृहात पहिल्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 27 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 30 खुर्च्या, तरी एकूण अशा 30 रांगा असल्यास एकूण किती खुर्च्या होतील. आता हा प्रश्न कशावर आहे, तर अंकगणिती श्रेणी. बरोबर, आपल्याला काय सांगितलंय, टोटल एकूण 30 रांगा आहे. पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहे, 24, नंतर दुसऱ्या रांगेत 27, नंतर तिसऱ्या रांगेत 30, आणि अशा काय होतंय, 3-3 ने खुर्च्या वाढत चालल्या आहेत. चौथ्या रांगेत 33, 5व्या रांगेत 36, आणि अशा एकूण किती रांगा आहेत, 30. तर आपल्याला एकूण खुर्च्या विचारल्या आहेत. तर जेव्हा तुम्हाला एकूण खुर्च्या विचारल्या असतील तेव्हा काय, एस एन ची किंमत काढायची असते. आणि एस एन ची किंमत कशी काढतो आपण, एस एन चं काय सूत्र आहे, एस एन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 d. बरोबर, इथे n किती आहे, टोटल किती रांगा आहे, 30, म्हणजे n आहे तुमचा 30. a म्हणजेच काय, जी आपली पहिली किंमत असते. बरोबर, 24 काय आहे a, n म्हणजे 30, आणि d म्हणजेच काय, डिफरन्स. 24 मध्ये किती मिळवले तर 27, 3, 27 मध्ये किती मिळवले तर 30, 3, म्हणजे d किती आहे 3. आता सॉल्व्ह करूया. यांची किंमत 30/2, 2 a ची किंमत किती आहे 24 अधिक n ची आहे 30 वजा 1 गुणिले 3. मग आता 30 ला जर 2 ने भाग दिला तर किती, खाली लिहितो 15, हे किती आले 24 गुणे 48 अधिक 29 त्रिक 87, यांची जर बेरीज केली तर किती होतील, 15 गुणिले 7 आणि 8 15, 5 7 ला 1, 8 4 12, 12 आणि 1 13, मग 15 गुणिले 135,
15 पाचे 75, 5 हातचे आले 7, 15 त्रिक 45, 45 आणि 7 52, 2 हातचे आले 5, 15 एक 15, 15 8 सॉरी 15 आणि 5 20, म्हणजे किती आले 2025. पर्याय क्रमांक 1 2025. पुढे आपल्याला काय अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी विचारली आहे. आता जेव्हा अपूर्णांकांची आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा काय आपल्याला छेद समान पाहिजे. मग इथे छेद समान आहे का? नाही. किती आहे? 9 3 27. जर आपण यांचा लसावी घेतला तर किती होईल? 27. मग 9 ला 27 होण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 3 ने. मी गुणतो 3 ने. खाली जर 3 ने गुणतोय वरती पण 3 ने गुणायचं. परत 3 ला कितीने गुणावं लागेल 27 होण्यासाठी? 9 ने. खाली जर 9 ने गुणतोय तर वरती पण 9 ने. आता इथे पण 9 त्रिक 27 झाले, इथे पण 27 आणि हे पण 27. तिन्ही ठिकाणी 27 कॉमन आहे. मी एकदाच घेतले. 8 त्रिक 24 अधिक 17 9 53 आहे प्लस सॉरी नंतर काय वजा 23. मग आता किती आले? 3 आणि 4 7, 5 आणि 2 7, एकाचा 1, त्याच्यातून काय वजा करायचे? 23 भागिले 27. 3 गेले 4, 7 2 गेले 5, एकाचा 1, 156 भागिले 27. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढे लक्ष द्या. एक अंकमालिका दिलेली आपल्याला. 8ची काय केली आहे? दुप्पट. बरोबर? म्हणजे 4ची काय केली आहे? दुप्पट. 4 दुने 8 आणि 8ची काय केली? तिप्पट. 8 त्रिक 24 म्हणजे गुणिले 2 गुणिले 3 परत गुणिले 2 गुणिले 3 असे सिक्वेन्स फॉलो होते. मग लक्ष द्या. 4 दुने 8, 8 त्रिक 24 परत 24 दुने 48 आणि 48 गुणिले जर तुम्ही 3 केलं तर किती येतात? 144. परत 144 ला कितीने गुणायचं? 2 ने. किती आले? 288 आणि आता 288 ला कितीने गुणावं लागेल? 3 ने. म्हणजे जर 288 गुणिले 3 3 8 24 4 झाले 2 3 8 24 24 आणि 2 26 7 झाले 2 3 दुने 6 6 आणि 2 8 864. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे. जय व अजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. तर 4 वर्षांपूर्वी अजयचे वय किती? जय आणि अजय यांच्या दोघांचं गुणोत्तर आहे 3:5. कधीच आहे? आजचं आहे. आणि त्यांच्या वयाची बेरीज पण कधीची आहे? आजची. म्हणजेच काय 5 आणि 3 किती होतात? 8 आणि 8चीच किंमत किती आहे? 64. तर आपल्याला कोणाचं वय विचारलंय? अजयचं. अजय किती नंबरला आहे? 2 नंबरला. म्हणजे काय गुणिले 5. 8 1 8 8 8 64 आणि 8 पंचे किती? 40. बरोबर. आता पण हे कधीच आहे? आजचं वय. आपल्याला कधीच विचारलं? 4 वर्षांपूर्वीचं. 4 वर्षांपूर्वीचं विचारलंय तर काय 4 वजा करावे लागतील. 40 मधून जर आपण 4 वजा केले तर किती? 36. पर्याय क्रमांक 2. एका वर्गातील 24 मुलांचे सरासरी वजन 40 आहे आणि 36 मुलींचे सरासरी वजन 45 आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती होईल? 24 मुलांचे किती आहे? 40. जर आपण सरासरीला एकूण मुलांनी गुणलं तर टोटल सगळ्या मुलांची काय मिळेल? बेरीज. 24 चोक 96 म्हणजे किती? 960. पुढे काय म्हटलं? 36 मुलींचे सरासरी वजन किती आहे? 45. जर आपण 36 गुणिले 45 हा गुणाकार केला 5 30 शून्य हातचे आले 3 5 त्रिक 15 15 आणि 3 18 4 24 4 हातचे आले 2 4 त्रिक 12 12 आणि 2 14 शून्याचा शून्य 8 आणि 4 12 2 हातचा आला 1 4 आणि 1 5 5 आणि हातचा 1 6 एकाचा 1 म्हणजे किती आले? 1620. जर 1620 मधून नाही पुढे काय विचारले आपल्याला? 36 मुलींचे सरासरी वजन 45 आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती होईल? ओके. आता संपूर्ण वर्गाचे विचारले म्हणजे काय? हे जे मुलांचं होतं आणि ते मुलींचं वजन आहे. टोटल काय करायची यांची बेरीज? 0 2 6 1 किती आले? शून्याच्या शून्य 6 आणि 2 8
9 6 15 5 हातचा आला 1 किती आले 25 80 म्हणजे सगळ्या मुलांची या वयाची बेरीज किती आहे 25 80 आणि टोटल किती मुलं होते 24 मुली होत्या 36 म्हणजे 24 अधिक 36 किती आले 0 3 2 5 5 आणि आजचा 1 6 60 मुलं झाले बरोबर मुलं मुली दोघं मिळून सरासरी काढायची ते काय एकूण विद्यार्थ्यांची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी 0 गेला 0 गेला 6 1 6 6 चोक 24 किती उरला 1 आणि 1 8 18 6 3 18 म्हणजे किती 43 पर्याय क्रमांक 1 पुढे हुशार व्यक्ती विचारवंत आहेत शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात काय सांगितलंय हुशार व्यक्ती कोण आहे विचारवंत आहे बरोबर हुशार व्यक्ती विचारवंत आहेत आणि काय शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात म्हणजे काय इथे असतील शास्त्रज्ञ ठीक आहे आणि ते काय हुशार व्यक्ती आहेत पुढे आपल्याला अनुमानमध्ये असं विचारलंय शास्त्रज्ञ हे विचारवंत आहेत का शास्त्रज्ञ विचारवंत आहेत हो बरोबर आहे पुढे कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही असं आहे का तर असं नाहीये का कारण की सगळे शास्त्रज्ञ हे हुशार आहेत म्हणून हा दुसरा चुकीचा आहे व अनुमान किती बरोबर आहे फक्त अनुमान 1 बरोबर पर्याय क्रमांक 3 जर JKLMNOPQ हे 8 लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करत बसले असतील व P हा उत्तरेला बसलेला असेल तर L हा कोणत्या दिशेला बसलेला आहे टोटल किती आहे 8 जण आहे बरोबर आणि आपल्याला काय सांगितलं P कुठे बसलेला आहे उत्तरेला बरोबर P जर इकडे असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसलेले P नंतर कोण Q म्हणजे Q असेल इकडे नंतर J परत K मग L M N O आणि असा परत आला P तर आपल्याला काय विचारलंय L कोणत्या दिशेस बसलेला आहे जर P उत्तरेला असेल आणि इकडेच आपली उत्तर दिशा असते तर L कोणत्या दिशेला असेल दक्षिणेला बरोबर पर्याय क्रमांक 2 ठीक आहे इथे आता आपल्याला एबीसीडी लिहावं लागेल लिहून घेऊ आपण म्हणजे एबीसीडी ने तुम्हाला पण व्यवस्थित कळेल ABCD EF GHIJKL M नंतर NOPQRSTUV WXYZ मग आता आपल्याला काय सांगितलंय L नंतर LINK याचा जसा संबंध MKQO शी आहे तसाच KARL याचा संबंध कोणाशी असेल मग L नंतर काय आला M जर आपण बघितला तर काय L नंतर M आलेला आहे म्हणजे L च्या पुढे लगेच M तो घेतलेला आहे नंतर I नंतर K बरोबर I नंतर काय K I नंतर एक लेटर सोडून K घेतलेला आहे तर आपण हे पण चेक करू K च्या पुढचा लेटर कोणता आहे K च्या पुढे आहे लगेच L म्हणजे इथे असेल L नंतर काय केलं त्यांनी I नंतर एक लेटर सोडला आणि K घेतलाय तर मला A नंतर B सोडावं लागेल आणि C घ्यावा लागेल पुढे N चं काय केलं Q N चं काय झालेलं आहे Q जर आपण इथे बघितला N नंतर काय 2 लेटर सोडले आणि Q लिहिला व पुढे आता R आहे R नंतर 2 लेटर सोडायचे R नंतर जर 2 लेटर सोडले तर किती U इथे आहे U परत K चा काय झाला O K चा काय केलंय त्यांनी O म्हणजे 3 लेटर सोडले होते तर आपल्याला L नंतर पण 3 लेटर सोडावे लागतील मग 1 2 3 म्हणजेच किती P मग LCUP किती पर्याय क्रमांक 2 LCUP समजलं तर हे जे सोपे प्रश्न असतात ते तुम्ही एबीसीडी लिहिली व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यातला पॅटर्न लक्षात येऊन जाईल
एका सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द CTLXISH आणि इंग्लिश हा शब्द FPJPISH असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत सेल्फिश हा शब्द कसा लिहावा. आता लक्ष द्या काय केले त्यांनी, बी नंतर लगेच सी घेतलेला आहे बरोबर, किंवा ई नंतर लगेच काय केलं आहे एफ घेतलाय, म्हणजे आपल्याला यस नंतर काय घ्यावं लागेल, यसचा पुढचं लेटर टी. ठीक आहे, पुढे काय झालं, आर नंतर टी घेतला. जर आपण आर आणि टीचं रिलेशन बघितलं तर आर आणि टी मध्ये एक लेटर सोडलेलं आहे, किंवा एन नंतर काय घेतलाय पी बरोबर, म्हणजे काय एन नंतर ओ सोडला आणि पी घेतला. मग ई नंतर पण काय करावं लागेल, आपल्याला एक लेटर सोडावं लागेल आणि जी घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि हे करत असताना आपल्या ऑप्शनकडे पण लक्ष द्यायचं. आपली सुरुवात टीने झालेली आहे, सगळीच टीने झालेली आहे. 2 नंबरला जी पाहिजे, जी इथे आहे का, नाही. इथे आहे, इथे नाही. 2 ऑप्शन लगेच कॅन्सल झाले. पुढे 3 नंबरचे लेटर काय, आय. आयचा काय झालाय यल. आय नंतर काय 2 लेटर सोडले, यल घेतलाय. किंवा जी जरी बघितला, जी नंतर काय आलेला आहे 3 नंबरचे लेटर जे, म्हणजे जी नंतर जे घेतलाय मधले 2 लेटर सोडून दिलेले, तर इथे पण काय यल. यल नंतर 2 लेटर सोडून द्या. यल नंतर जर 2 लेटर सोडले तर काय ओ, म्हणजे इथे काय येणार आहे ओ. आणि इथे काय टी जी यल, म्हणजे हा पण ऑप्शन कॅन्सल. आता सगळं करायची गरज आहे का, नाही. पहिले 3 लेटर जरी चेक केले तरी आपण तिन्ही ऑप्शन कट करून आपल्याला शेवटचं ऑप्शन मिळालं आहे, म्हणजेच काय ते असेल आपलं उत्तर. ठीक आहे, सगळे टोटल 100 प्रश्न झालेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पिंपरी चिंचवड हा पेपर कव्हर केलेला आहे. मॅथ्स रिझनिंग सगळे मिक्स क्वेश्चन होते, त्याच्यामुळे मध्येच तुम्हाला मॅथ्स पण दिसेल, मध्येच रिझनिंग पण, सगळे मिक्स क्वेश्चन दिसतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, आणि इथून पुढे आपण सर्व पेपर त्याचं सगळं सोल्युशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहे. त्याची आपण सेपरेट प्लेलिस्ट बनवली आहे, म्हणजे 2026चे जे काही क्वेश्चन पेपर असतील, जेवढ्या विषयांचे जेवढे पेपर झालेले ते सगळे आपण सोडून देणार आहे. आणि त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग याची वेगळी प्लेलिस्ट असेल, आणि मराठी GK GS याची वेगळी प्लेलिस्ट आपण बनवली आहे, ती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेलच. जर व्हिडिओ आवडलाच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.